बॉलिवूडमध्ये सध्या एका वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे आगामी इठा सिनेमाची. इठा म्हणजे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर. या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर विठाबाई साकारत आहेत. या सिनेमाची अनेक महिने चर्चा होती, पण आता त्याचा अधिकृत टीजर सिनेमागृहात दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढली आहे. गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये छावा सिनेमाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित या सिनेमाने कोट्यावधींची कमाई केली. विकी कौशलनेही या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं होतं. आता इठा या सिनेमाचा दमदार टीजर घेऊन लक्ष्मण उतेकर पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. त्यामुळे या सिनेमाकडे आता सगळ्यांचे डोळे लागलेत. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबत रणदीप हुडाही दिसणार असल्याची चर्चा आहे. नुकताच या सिनेमाचा टीजर चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात आलाय. यामध्ये श्रद्धा लावण्यवती होऊन आपल्या समोर येते. लावणी नृत्यांगनेच्या रूपात श्रद्धा कपूरची झालेली एंट्री आपल्याला भुरळ घालते. शिवाय विठाबाईंच्या आयुष्यातील अनेक खडतर प्रसंग यात दाखवण्यात आले आहेत. गर्भवती विठाबाईंच्या आयुष्यात घडलेला प्रसंगही श्रद्धाने मोठ्या खुबीने साकारला आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील एक प्रख्यात तमाशा कलाकार म्हणून त्या ओळखल्या जातात. एक काळ असा होता की महाराष्ट्रात असं कोणतं गाव नसेल जिथे त्यांच्या तमाशाची चर्चा नव्हती. अगदी दिल्लीतही विठाबाई नारायणगावकर हे नाव परिचित होतं. त्यांच्या घरातच तमाशाची परंपरा होती. वडील आणि चुलत भाऊ मिळून भाऊ बापू नारायणगावकर या नावाने तमाशा चालवायचे. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ही विठाबाईंची लावणी आजही ऐकली जाते. विठाबाईंच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. अगदी गरोदरपणात शेवटच्या क्षणापर्यंत त्या तमाशाच्या स्टेजवर नाचत होत्या. बाळ जन्माला येण्याच्या कळा सुरू झाल्यावर त्या पडद्यामागे गेल्या आणि त्यांची प्रसूती झाली. दगडाने स्वतःची नाळ ठेचून त्या तात्काळ रंगमंचावर येऊन पुन्हा उभ्या राहिल्या आणि तमाशा पूर्ण केला. असे अनेक कठीण प्रसंग आणि विठाबाईंचं चरित्र या सिनेमात आपल्याला दिसणार आहे. इटा हा सिनेमा 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या टीजरने आता सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.